कधी घरातले वाद इतक्या टोकाला जातात की नाते राहत नाहीत आणि त्या नात्यांच्या छायेखाली रक्त सांडतं. अशीच एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. आणि हे हृदय हलवून टाकणारी ही घटना आहे. आणि जिथे सुनाने केला आहे आपल्या सासूचीच निर्घृण हत्या. मित्रांनो, ही आहे गुन्हेगारी दुनिया. आणि ह्याचं ठिकाण आहे 2 एप्रिल 2025 सकाळी लवकर, म्हणजे पहाटे 3 ते 4 या दरम्यान भोकरदन नाका, जालना प्रियदर्शिनी कॉलनी. स्थानिक पोलिसांना मिळते खळबळजनक एक फोन कॉल जातो आणि एक महिला तिच्या सासूचा खून करून मृतदेह गोणीत भरून ठेवलेला होता. ही कहाणी आहे प्रतीक्षा शिंगारे आणि तिच्या सासूची सविता शिंगारे यांच्यात. प्रतीक्षा चे वय वर्ष 23 असून नुकतीच विवाहबंद झाली होती. आणि सविता वय 45, ती गृहिणीच होती. आणि आकाश शिंगारे सविताचा मुलगा आणि प्रतीक्षाचा नवरा, जो नोकरीनिमित्त लातूरमध्ये राहत होता. प्रेमविवाहानंतरनं प्रतीक्षा आपल्या सासूसोबत राहत होते, परंतु घरात वातावरण शांत नव्हते. सविता शिंगारे यांना वाटायचं की प्रतीक्षाचं कुणासंग तरी फोनवर बोलते. आणि या संशयातून सुरुवात झाली, म्हणजे ह्या संशयाला सुरुवात झाली आणि वाद वाढू लागल्या ह्या दोघात. आणि 2 एप्रिल पहाटेची वेळ होती. आणि पहाटेची वेळ असताना वाद त्यांच्यात चिघळत चालला होता. आणि रागाच्या भरात प्रतीक्षाने चाकू घेऊन आणि तिने आपल्या सासूला मानेवर सलग 5 ते 6 वेळा वार केलेले आहेत. आणि सविता जागीच प्राणान हे झाली जागी मृत्यू झालेला आहे. आणि प्रतीक्षा घाबरली आणि तिने सविताचा मृतदेह एका मोठ्या गोणीत भरला आणि बाहेर फेकण्याच्या तयारीत होती. मात्र घरमालकाला काहीतरी संशयास्पद पाहिलं आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी आले आहेत आणि घराची जप्ती झालेली आहे. आणि तेव्हा गोणीतून एक भीषण सत्य समोर आलेलं आहे, सविताचा मृतदेह. आणि घटनेनंतर प्रतीक्षा ही तिथून पळून गेली होती. पण परभणीत लपलेल्या प्रतीक्षेला पोलिसांनी शोधून काढलं आणि अटक करून जालन्यात आणलं. प्रतीक्षाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत गुन्हा पोलिसांनी सखोल तपास करत आहेत. आणि फोन कॉल तपास, मानसिक स्थिती तपास आणि खुनामागील नेमकं कोण कारण शोधले जात आहे. आता मंडळी, ह्यातून तुम्हाला काय घटना, म्हणजे तुम्हाला सविस्तर काय घ्यायचं. आता ही सविस्तर घटना झालेली आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला एक बोध घ्यायचा आहे. तुम्ही प्रेम, संसार आणि माग संशय, राग, हिंसा, जेव्हा नात्यात संवाद हरवतो तेव्हा संबंध नाही तर शरीरच हरवून लागते असं होतं. आणि जालना जिल्ह्यातील ही घटना सांगतात
की घरातील वाद कधी कधी प्रलयात बदलू शकतात. मंडळी, अशा खऱ्या आणि थरकाप उडवणाऱ्या गुन्हेगारी कथा पाहण्यासाठी गुन्हेगारी दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.